ठीक आहे, मला हाच बिझनेस करायचा. तुमचा सपोर्ट असेल ना तर ठीक आहे मला. अदरवाइज आय कॅन मॅनेज इट. ओके. नाही ऐकणार ते माझं. अभिजित प्लीज तिची काळजी घे, लक्ष ठेव तिच्यावर. ही बॉसची ऑर्डर नाहीये तर एका बापाची रिक्वेस्ट आहे. काही दिवस ऑफिसमध्ये नाही आलास तरी चालेल. प्लीज तिच्यावर तेवढं लक्ष ठेव. थँक्यू. शमिका, अरे काय अभिजित, या रियाला समजावणं ना खरंच कठीण आहे. कुणाचंच ऐकत नाही, किती रडते आहे. फंक्शन मध्ये यायचं पण नाही म्हणते. एवढं काय बोलला असेल चंदू तिला, मला ना खरंच कळत नाही. मी चंदूला सांगितलं तूच सांभाळ म्हणून. लहान आहे का ती? कोण आहे ते? माझे बॉस. ओ, अरे सर, सर तुमचा रुमाल. एक्सक्यूज मी. हॅलो सर, तुमचा रुमाल खाली पडला. अरे असे कसे आहेत तुझे बॉस? खरंच विचित्र आहे. एनिवेज, हा त्यांचा रुमाल. आलेच मी. अभिजित, सर इथे आलेत? आले होते, आत्ताच गेले. ओ नो. अरे त्यांचा फोन पण नॉट रिचेबल आहे. मला त्यांना गाठायलाच हवं. रिक्षा, चलो बँड्रा. वो कोरोना हॉस्पिटल है ना, वहाँ जल्दी जल्दी. करुणा हेल्थ केअर, हे तर मेंटल हेल्थ केअर सेंटर आहे. सर आणि अजितेश तिथे कशाला चालले असतील? यामागे नक्कीच काहीतरी आहे. मला याच्या मुळाशी गेलंच पाहिजे. हॅलो सर. हा सर, मी बोलतोय अजितेश. हा सर, मी तुम्हाला बऱ्याच वेळ फोन ट्राय करतोय पण लागत नव्हता. सर, डॉक्टरांचा फोन आलेला, त्यांनी ताबडतोब बोलवलंय. ओके भाई साहब, जल्दी चलना.
सकाळपासून आलेला दुसरा झटका आहे। अचानक त्यांची कंडिशन इतकी खराब होऊन जाते की आम्ही आमचे प्रयत्न करतोय, पण असं का झालं याचं कारण काही कळत नाही। कोण असतील या? प्रियाची आई? म्हणून आम्ही तुम्हाला बोलवतो। औषधं बदलतोय, ट्रीटमेंटही बदलून देतो। माझी खूप लाडकी बहीण, पूर्वी तिला जरा जरी काही झालं तरी मला बिलकुल सहन होत नसायचं, आणि आता तिची एवढी वाईट अवस्था आहे तरी सुद्धा मी काहीच करू शकत नाही। तेव्हा मी घरी आलो होतो तेव्हा पाहिलं तिची फारच वाईट अवस्था होती। आशूने मला तिच्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये काहीतरी सांगायचा प्रयत्न केला। एवढीशी लहान पोर ती तरी काय सांगणार होती मला? ही शमिकाची आत्या आहे, सरांची बहीण? पण तिची अशी अवस्था कशी झाली? आणि शमिकानं मला तिच्याविषयी कधीच काही कसं सांगितलं नाही? नुसते प्रश्न, त्यांची उत्तरं कोण देऊ शकतं मला? जे काही गूढ आहे ते या सगळ्यांच्या भूतकाळाला एकत्र जोडणार आहे इतकं नक्की। या सगळ्या भूतकाळामध्ये डोकावतो तेव्हा माझ्या चुकीच्या निर्णयापासून या सगळ्यांची सुरुवात झालेली मला दिसते। संध्याशी लग्न करून तिला घरात आणलं, हा डिसिजन, या निर्णयाने माझ्या आयुष्यातलं सगळं हिरावून नेलं। शमिकाला आणि आशूला आई मिळेल म्हणून लग्नाचा निर्णय घेतला। तो एक दिवस अजितेश, त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातला एक 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 सुखाचा क्षण सगळे मला सोडून गेले। माझी फॅमिली अशी काही विखुरली की तिला एकत्र आणणं मला अशक्य होऊन गेलं। अरे मुलींचं सुख राहिलं बाजूला, माझी बहीण खूप आनंदी, सुंदर, तिची काय अवस्था झाली, तिने काय काय सहन केलं। सर, ही शमिकाची आत्या आहे तर आशूचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तिने नेमकं काय पाहिलंय? तिला विचारता येईल का? नाही, नको। पण शमिका, तिला यातलं काहीच कसं माहिती नाही?
शमिका, तिला पाहून इतका हळवा झालो होतो मी अजितेश की मला भीती वाटली की मी तिथेच रेंगाळत उभा राहतोय की काय. किती गोड दिसत होता माझा बच्चा. माझा पायच निघत नव्हता तिथून. पण सर, शमिका मॅमचे तर अगदी लेटेस्ट फोटो सुद्धा तुम्ही पाहिलेत, म्हणजे त्या आपल्या बुक मध्ये आहेतच ना. मग असं नाही रे अजित, फोटो मध्ये पाहणं आणि प्रत्यक्षात पाहणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खूप वेगळा अनुभव आहे रे तो. मला डोळे भरून तिला नीट पाहता सुद्धा नाही आलं. असं वाटत होतं की जावं समोर, तिला जवळ घ्यावं, आशूला मोठ्याने हाक मारावी. कडकडून भेटावं असं वाटत. एका गोष्टीचं मात्र मला शमिकाचा खूप आनंद आणि कौतुक वाटलं. मला तिचं खूप अभिमान वाटतो मला तिचा. आजी तरी तिनं त्या नव्या घरामध्ये खूप छान रुळली. पेंडसेंच्या घरातल्या सगळ्या माणसांना तिने आपलं करून सोडलं. खूप छान झालं फंक्शन. खरं सांगू, आज मी खूप आनंदात आहे. तुमच्या या घराचा चेहरा मोराच बदलून गेलाय बघ या डेकोरेशननी. वा मुलांनो, फार छान केली ना तयारी. काय नंदू, सजावट आणि सोहळे असले आनंदाच्या क्षणामुळेच सुंदर होतात ना. आणि हे आनंदाचे क्षण चांगल्या माणसांमुळे येतात. खरंच आता ना आम्ही अगदी निश्चिंत झालो. आमची मेघना तुमच्या घरात अगदी सुखात राहील, खात्री पटली आम्हाला. म्हणजे काय प्रश्नच नाही, आता ती आमची झालीये. चला निघा आता. आता खरेदी दागिने यासाठी भेटूच आपण. अरे अभिजित कुठे दिसत नाही तो. हा, अभिजित कुठे आहे ग? बाबा, त्याचं ऑफिसचं काहीतरी काम होतं, असा मेसेज आला मला त्याचा. बाहेर गेला कदाचित. अरे अरे हा विचारत होता. सॉरी, मला जरा जावं लागलं. आमच्याकडून काही कमी नाही ना पडलं? छे, सगळं फार छान झालेलं आहे. चल सुभाष, मी नंतर तुला फोन करतो, ते हॉलचं वगैरे ठरवू. अरे ते होऊन जाईल रे. असं काय. चल येतो रे. काय रे, तू एकदम कुठे गेलास? कुठलं तुझं ऑफिसचं काम? हे तुझं ऑफिसचं काम म्हटलं की मला धडकीच भरते बाबा. काय प्रॉब्लेम आहे? नाही, काही प्रॉब्लेम काय नाही बाबा, सगळं ठीक आहे. नक्की ना? हो. आता बोल हवं तितकं. इतका वेळ गप्प बसावं लागला असेल ना. त्रास झाला असेल तिला.
कशी ग शहाण्या मुलासारखी साडी सांभाळत पदर सावरत बसली होती. लाजत हळूच चोरून चोरून नचिकेतकडे बघत. अजित, आशू आणि शमिका या माझ्याच मुली आहेत. प्रिया त्यांचीच बहीण आहे. अजित ही माझ्या आयुष्यातलं खूप मोठं सिक्रेट आहे. अजित, कोणी बघ चेक कर. आणि एक लक्षात ठेव, ही गोष्ट तुझ्या माझ्याशिवाय कोणाला कळता कामा नये. आणि जर ही गोष्ट कोणाला कळली असेल त्याचा कळा तिथल्या तिथे दाब. माझी खूप लाडकी बहीण. आशूने मला तिच्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, पण ती सुद्धा लहान पोर. ती तरी काय सांगणार मला. हे काय चाललंय सगळं? हे मला सगळं शमिकाला सांगायचंय. हे सगळं तिच्याशी शेअर करायचंय. अभि, चल जेवण करून घे. तुझ्या आवडीची भाजी केली आईंनी आज. मला भूक नाहीये शमिका. अरे अशी कशी भूक नाहीये? सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस तू तयारीच्या नादात. आता इतकं सगळं छान झालंय, आता तरी जेव ना. आणि आल्यापासून इथेच बसून राहिलास गप्पपणे. आणि इतक्या घाईत का निघून गेलास? ऑफिसचं काम आहे असं मेसेज केला मला फक्त. काय झालं? बॉस काही म्हणालेत का? कोणी काही म्हणालं नाहीये शमिका. मला खरंच भूक नाहीये. प्लीज. अरे असं कसं अभि? खा चल. तू नाही जेवला तर मीही जेवणार आहे. चल लोक. फंक्शन इतकं छान झालं, सगळ्यांना डेकोरेशन खूप आवडलं. खरंच प्रियाला थँक्स द्यायला पाहिजे आता. खूप छान आहे प्रिया. मला म्हणाली की साखरपुड्याच्या आदल्या दिवशी मेहंदी काढूया आपण. बघ ना, आम्ही विसरलो सुद्धा. एवढी टेन्शन येत ना म्हणून विसरलो असू कदाचित. शमिका, आशूची हिप्नोथेरपी कशी चालू आहे? चांगली चालू आहे. म्हणजे औषधं बदलली आहेत आता डॉक्टरांनी. पण का रे, असं अचानक का विचारलंस मला? शमिका, शमिका तू मला सांगितलं होतंस आशू तिला लहानपणी भीतीदायक स्वप्न पडायची म्हणून. ते साधारण वयाच्या कितव्या वर्षी? साधारण 7 वर्षाची होती आशू. खूप भयानक स्वप्न पडायची रे तिला. कुठली तरी बाई नेहमी दिसायची तिला स्वप्नात किंचाळताना. कोणीतरी त्या बाईला मारायला येतंय, कोणीतरी कोणावर तरी हल्ला करतंय अशी स्वप्न पाहायची आणि किंचाळून जागी व्हायची आशू ती. मग पुढे पुढे अशी स्वप्न पडणं कमी झालं. पण आशू ती मुळातच खूप सेन्सिटिव्ह होती. आम्हाला सगळ्यांना खूप जपावं लागायचं तिला. आम्ही सगळे खूप काळजी घ्यायचो तिची. पण असं एकदम का विचारलंस तू मला? अगं नाही, असंच सहज विचारलं.
म्हटलं आज ती फंक्शनमध्ये दिसली नाही ना, तिची थेरपी कशी चालू आहे विचारावं म्हणून. तसं बाकी घरी कोण कोण असायचं तुमच्या? आमच्या घरी ममा, मी, रिया, आशुदी, अविनाश मामा, डॅड आणि म्हणजे एक आत्या होती माझी. पण तिच्याबद्दल फारसं काही लक्षात नाहीये मला, कारण तिला मी फक्त फोटोजमध्येच पाहिलंय. आता कुठे असते ती? ती आम्हाला सोडून गेली. अभि या जगातच नाहीये ती आता.